या ठिकाणी 1008 शिवलिंगाची स्थापना परमपूज्य शठसोबम तपोरत्नम योगीराज महास्वामीजींच्या संकल्पनेतून 2009 साली या ठिकाणी परमपूज्य पंचजगद्गुरूंच्या अमृत हस्ते संपन्न झालेला आहे। आणि या मूर्तीबरोबरच पंचाचार्य जगद्गुरू जे शिवलिंग या ठिकाणी मोठंसं एक मूर्ती आहे। ती मूर्ती म्हणजेच जगद्गुरूंचं उद्भव आहे असे ते पंडिताराध्य जगद्गुरू यांची मूर्ती देखील ते 108 फुटाची आहे। आणि या ठिकाणी त्याच वेळेला महाद्वाराची देखील संकल्पना सुरू करून ते महाद्वार देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी 2 नंदीचे मूर्ती देखील स्थापन करण्यात आलेलं आहे। 1008 स्थापना का करावं अशा प्रकारचा विचार ज्या वेळेला तपोरत्नम योगीराज महास्वामीजींच्या संकल्पनेने निर्माण झाला त्यावेळी त्यांनी सर्व सोलापूरवासी जिल्ह्यातील सर्व भक्तगणांना त्यांनी आवाहन केलं की बाबा आपल्याला या ठिकाणी एक आपण निदान वर्षभरामधून कोणत्या ना कोणत्या त्यांनी निमित्ताने यावं, शिवलिंगाला पूजा करावी आणि त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावं। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण शहरवासी किंवा महाराष्ट्र कर्नाटक आंध्रातील भक्तगण इथे येतात, त्यांना एक दिव्य शक्ती प्राप्त होईल आणि ते भक्तगण कृतकृत होतील अशी भावना त्यावेळी त्यांच्या मनामध्ये होती। आणि त्यामुळं या ठिकाणी 1008 शिवलिंगाची स्थापना त्यावेळेला करण्यात आली होती। आणि खरोखरच 2009 पासून ते आज सगळ्यात प्रत्येक म्हणजे शिवरात्र दररोज सोमवार, मंगळवारी, बुधवार, गुरुवार फक्त एकाच दिवशी शनिवार लोक भक्तगण येत नाहीत, पण साहीचे 6 दिवस प्रचंडप्रमाणे या ठिकाणी गर्दी होते। आणि एक प्रकारचं भक्तगण इथे येतात आणि मठाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसादाची जी सोय करण्यात आलेली आहे। आत्ता मठाचे तपोरत्नम योगीराज शिवाजी महास्वामींची लिंगायकी झाल्यानंतर त्या गादीवरती धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींची मठाच्या गादीवरती आले आणि थोड्याच दिवसामध्ये ते काशीपीठाचे जगद्गुरू झाले। कारण हे जे मठ आहे ते केवळ धार्मिक नव्हे, आध्यात्मिक तर सामाजिक कार्यामध्ये जे अग्रेसर आहे त्या सामाजिक कार्यामध्ये शिक्षण विशेष करून शिक्षणाला फार महत्त्व दिलेलं आहे। जे विद्यार्थी उच्च शिक्षण करण्यासाठी इथे जातात त्यांना संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते। आणि समाजाला काय हवं आहे किंवा काही वेळेला रक्तदान कमी वाटते तर संस्थेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये किमान 1000 रक्तदात्याकडून रक्तदान पुरवठा केला जातो। आणि त्याबरोबर जे कुष्ठरोगी आहेत त्या कुष्ठरोग्यांना देखील दिलं जातं आहे। आणि कोरोनामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता, पण मठाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये देखील ती सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे गोरगरीब आहेत त्या गोरगरीब लोकांना देखील धान्य पुरवठा करण्यात आले आहे। आणि दररोज आज 500 भक्तगण दररोज म्हणजे अक्कलकोटला आलेले लोक इकडे येतात, प्रसाद घेतात आणि दर्शन घेतात, ते कृतकृत होतात की अशा प्रकारचं दिव्य भव्य असं मंदिर कर्नाटकाच्या नंतर फक्त महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं। आणि तपोरत्नम योगीराज महास्वामींनी केलेले आध्यात्मिक सामाजिक आणि शैक्षणिक याच्यामध्ये ते अभूतपूर्व क्रांती केलेली आहे। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज जवळजवळ 17 शाखा असून एकूण शाखा 53 आहेत। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 15,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये कुणी वंचित राहू नये आणि ती मुलं पुढे जावे म्हणून आज एक सार्वजनिक वाचनालय देखील उभं केलेलं आहे। आज 20,000 पुस्तकं आहेत। म्हणजे सर्व क्षेत्रातले वंचित घटक यामध्ये वीरशैव लिंगायत समाज हा कुठल्याही प्रकारच्या वंचित घटकाला दूर न करता त्यांना सामावून घेऊन त्या सर्व विद्यार्थ्यांना घटकांना आज जवळजवळ पहिल्यांदा महास्वामीजींनी उच्चवर्णीमध्ये शाळा न करता एका लमाण तांड्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली। आणि आज त्या ठिकाणी 1500 ते 1600 विद्यार्थी म्हणजे मंत्रालयामध्ये आहेत, उच्च उन्नत अशा ठिकाणी ते कार्यरत आहेत। म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा चांगला आणि उत्तम समाजाला जे हवा आहे म्हणजे यामध्ये जात विरहित असा जो धर्म आहे तो अशा पद्धतीचा वीरशैव धर्म आहे। आणि या ठिकाणी चांगलं काम या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलं।